अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरून विरोधक झाले आक्रमक। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी। परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट। कांदा, आंबा, द्राक्ष बागांना फटका। विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीला सरकार न्याय कधी देणार? विजय वडेट्टीवार आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊ, बावनकुळेंची माहिती। बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला। परवानगीबाबत अस्पष्टता। जिल्ह्यात 2 दिवसात 2 ठिकाणी शिवरायांचे पुतळे। नागपूरमधील 12वी पेपरफुटी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे। 5 सदस्यांचं पथक करणार चौकशी। आतापर्यंत खासगी क्लास संचालकांसह 4 करण्यात आली अटक। विदर्भातल्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय। नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ यासह 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटणार।